संध्याताई आणि सगळ्या आपल्या या वारकरी वारसा विशारद या कार्यक्रमामध्ये किंवा या उपक्रमामध्ये ज्यांचा आपला सहभाग राहिलेला आहे या सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार। हा जो वारकरी वारसा विशारद हा एक अभ्यासाचा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे त्याचं हे तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षाचं आता हे दुसरं सत्र आपण 1 सप्टेंबर पासून सुरू केलेलं आहे। थोडा उजाळा द्यायचा या संपूर्ण उपक्रमामागचा जो हेतू आहे त्याचा, आणि तो पुन्हा एकदा देणं आवश्यक आहे असं माझं मत आहे। त्याचं कारण असं आहे की विद्यापीठाच्या संत अध्यासनांच्या माध्यमातून हा एक थोडा वेगळ्या प्रकारचा उपक्रम आपल्या सगळ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे, ज्ञानमयीच्या सहकार्यामुळे आणि विद्यापीठाने आपल्याला एक जो अवकाश किंवा एका अर्थाने मोकळीक दिली, एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग करून बघण्याची, त्याच्यामुळे हा शक्य झालेला आहे। या संपूर्ण उपक्रमाची आखणी करताना जो हेतू आपण मनाशी ठेवलेला होता तो मर्यादित परंतु स्पष्ट होता। मी मर्यादित अशा अर्थाने म्हणतोय की हा जो अभ्यासक्रम आपण तयार केलाय या अभ्यासक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्रामधले जे विविध संप्रदाय जवळपास गेली 1001 वर्ष आपल्या रोजच्या जीवन व्यवहाराचा अंश बनून राहिलेले आहेत, अशांपैकी एक जो व्यापक राज्याच्या जवळपास सगळ्या भागांच्या मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या सघनतेने आणि वेगवेगळ्या सखोलतेने जो आज सक्रिय आहे असा जो वारकरी संप्रदाय आहे, त्या वारकरी संप्रदायाने जे विचार विश्व प्रसृत केलेला आहे त्याचा परिचय करून घेण्याचा आपण या ठिकाणी हेतू डोळ्यासमोर ठेवला। आणि हे करत असताना सुद्धा ज्या पद्धतीने किंवा ज्या प्रकारे या संपूर्ण अभ्यासक्रमाचं वेळापत्रक आपण ठरवलेलं आहे किंवा ठरवलं, ज्याच्यामध्ये आपण बदल करत गेलो, त्याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या परंपरेचं हे जे विचार विश्व आहे त्या विचार विश्वाची काही किमान तोंडओळख किंवा त्याचे काही कवर्स हे आपण आपल्या आकलनाच्या कक्षेमध्ये आणून घ्यायचे, एवढा एका अर्थाने मर्यादित हेतू डोळ्यासमोर आपण ठेवलेला होता आणि ठेवलेला आहे। यात मुख्यतः परिचय जो आहे तो परिचय ह्या परंपरेचं जे विचार विश्व आहे ते विचार विश्व ज्या अक्षर वाङ्मयातनं आपल्या पुढ्यामध्ये अवतरतं त्या साहित्याची तोंडओळख, ते साहित्य यांच्या प्रतिभेमधनं स्फुरलं, त्या व्यक्तिमत्वांच्या कार्याचा एका अर्थाने परिचय,
त्या व्यक्तींची वैशिष्ट्य या संपूर्ण परंपरेमध्ये त्यांचं म्हणून असणारं योगदान, या परंपरेचं जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये त्यांचं जे एक स्थान आहे या संपूर्ण प्रक्रियेचा आणि परंपरेचा एक घटक म्हणून, ते स्थान समजावून घेत असतानाच व्यक्ती म्हणून किंवा विभूती म्हणून त्यांचं जे वेगळेपण आहे त्या वेगळेपणाचं थोडंफार गमक जाणून घेणं हा साधारणपणे आपल्या आतापर्यंतच्या चर्चेचा हा मुख्य हेतू राहिलेला आहे. एका अर्थाने वारकरी वारसा नावाचं जे एक मोठं संचित आपल्याकडे आहे, त्या संचिताच्या अंतरंगामध्ये डोकून बघण्यासाठी दरवाजा उघडणं किंवा दरवाजे खुले करणं एवढाच हेतू या उपक्रमाचा आहे. शब्दज्ञानाच्या माध्यमातून शब्दांची ओळख करून घेतल्यानंतर त्या शब्दांच्या मागे दडलेला जो अनुभव आहे त्या अनुभवापर्यंत जाणं, किंबहुना त्या अनुभवापर्यंत जाण्यासाठी धडपड करणं, अखंड कार्यरत राहणं, प्रयत्नशील राहणं, हा वस्तुतः अत्यंत व्यक्तिगत भाग आहे. तो समूहामध्ये करून किंवा करण्याचा प्रांतच नव्हे. हा पूर्णपणे आपल्या पातळीवरती आपल्या शक्ती बुद्धी एकवटून आपल्या परीने स्वांत सुखाय आपल्या गतीने शोध घेण्याचा प्रांत आहे. ज्ञानदेवांचे शब्द जर उसने घ्यायचे झाले तर त्या प्रांतामधला प्रवेश जो आहे तो प्रवेश हा शब्दांची साथ सोडूनच करावा लागतो. हे शब्देवेन संवादिजे इंद्रियानेनता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी असं ज्ञानदेव जे म्हणतात. किंवा या अमृतानुभवाचा विचार डॉक्टर दातार आपल्या बरोबर करत आहेत. त्या अमृतानुभवामध्ये जिथे शब्दखंडन ज्ञानदेवांनी मांडलेला आहे, इथे खंडन हा सुद्धा अर्थ आपण व्यवहारामध्ये खंडन मंडन या अर्थाने जो वापरतो तो आपण वापरूही नाहीये. ज्ञानदेवांना तो अभिप्रेत सुद्धा नाहीये. आम्ही त्याला शब्द खंडन असं नाव दिलंय. ज्ञानदेवांना अभिप्रेत असं आहे की आपल्या अनुभूतीचा एक प्रांत असा असतो की जिथे शब्द अप्रस्तुत ठरतात. शब्दाची मर्यादा किंवा शब्दाच्या माध्यमातून काय आकलन करून घेता येतं आणि काय आकलन करून घेता येत नाही, जे शब्दाच्या अतीत आहे, जे तुकोबाराय म्हणतात की मन वाचा तीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे, हे तुकोबाराय जे म्हणतात. शब्दाचं सामर्थ्य काय आणि शब्दाच्या मर्यादा काय हे ज्ञानदेव त्या प्रकरणामध्ये जे सांगतात, त्या प्रकरणाची जी सुरुवात आहे ती अशी ज्ञानदेवांनी केलेली आहे की बाप उपेगी वस्त शब्दू स्वर्णदानी प्रसिद्धू, की शब्द नावाची जी चीज आहे, जी गोष्ट आहे, जी वस्तू आहे ती उपयुक्त आहे, पण त्या उपयुक्ततेची सीमा काय आहे? स्मरणदानी प्रसिद्धू. समजा आम्ही वेदांताच्या भाषेमध्ये बोललो तर अहम ब्रह्मास्मी किंवा तत्त्वमसी ही जी महावाक्य आहेत, या वाक्याद्वारे त्या स्वरूपाची आपल्याला आठवण करून देणं की मुळामध्ये आता तुमचं लौकिक रंग रूप वजन उंची ज्ञान पैसा बुद्धी क्षमता अक्षमता लौकिकातली तुमची जी काही सगळी आपण काय म्हणू परिस्थिती आहे, ती तुमचं स्थान गौरव मान सन्मान पद प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी जरी व्यवहारामध्ये असल्या तरी अंतिमतः तुमचं स्वरूप किंवा प्रत्येकाचं स्वरूप काय आहे याची आठवण करून देण्यापुरतच ज्ञानदेव म्हणतात शब्दाचा उपयोग आहे. बाप उपेगी वस्त शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू, आठवण करून देणं एवढंच शब्दाचं काम आहे. त्या अवस्थेपर्यंत किंवा त्या अनुभूतीपर्यंत जायचं कसं हा ज्याचा त्यानं ठरवायचा प्रांत आहे. आणि जायचं का नाही तिथपर्यंत हाही पुन्हा प्रत्येकाच्या मर्जीचा प्रांत आहे. काही ना गरज वाटणार नाही त्याची.
आणि गरज वाटली नाही म्हणून तो किंवा गरज न वाटणारी व्यक्ती ही काय आपण म्हणू की निम्नस्तरीय आहे किंवा फारच म्हणजे सामान्य जीवन जगतेय आणि ज्याला त्या शब्दाच्या पलीकडच्या प्रांताची ओढ लागली आणि त्याच्याच मागे तो लागलेला आहे, तो फार दिव्य जीवन जगतोय, असंही भेद करण्याचं कारण आहे. हा ज्याच्या त्याच्या रुची वैचित्र्याचा भाग आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमामध्ये हे शब्द साहित्य काय आहे, शब्द भांडार काय आहे संतांचं, आणि त्या साहित्य विश्वामधनं कोणती मूल्य प्रसृत झालेली आहेत याचा परिचय करून घेणं हे आपण आतापर्यंत आपल्या सगळ्या मर्यादा ज्या आहेत, आणि या मर्यादा मी केवळ व्यावहारिक मर्यादा म्हणत नाही, आम्ही आपल्याशी आपण संवाद साधणारे आम्ही जे काय आपण म्हणू, तुम्ही त्याला व्याख्याते म्हणा, प्राध्यापक म्हणा, काही म्हणा, आमच्याही मर्यादा आहेत. आम्हाला काही फार इथलं कळतं किंवा याच्या अनुभवाच्या प्रांतामध्ये आम्ही फार जाऊन पोचलो असा आमचा कुणाचाही दावा नाही. पण निदान या परंपरेला काय म्हणायचं आहे आणि ही परंपरा आपल्याला कोणतं मूल्य संचित देत आहे किंवा दिलेलं आहे तिने, आणि त्याचा आपल्या आजच्या जगण्याशी नेमका काय संबंध आहे, ह्या पैलूंकडे आपलं लक्ष जावं या त्या पैलूंकडे लक्ष वेधण्याचा एक प्रयत्न म्हणून आपण हा सगळा खटाटोप प्रामुख्याने गेले जवळपास 3-1 वर्ष हे करत आहोत. आणि त्याचा आताही ज्याला आपण म्हणतोय 3 वर्षाचा आपण जो आराखडा केला होता त्यातली आता शेवटची 6माही आहे. यावेळी आपल्या या संवादामध्ये जो विषय मी निवडलाय किंवा मी निवडलाय म्हणण्यापेक्षा खरं या संपूर्ण आपण असं म्हणू की अभ्यासक्रमाशी संबंधित आम्ही सगळे जे लोक आहोत यांच्या चर्चेमधनं एका अर्थाने उत्क्रांत झालेला हा जो विषय आहे तो संत प्रणित किंवा संत कथित बालक्रीडा असं आपण त्याला एक छोटं सुटसुटीत असं शीर्षक दिलेलं आहे. हे निवडण्याची कारण 2 आहेत. पहिलं कारण असं आहे की हा जो वारकरी संप्रदाय आहे या संप्रदायाची सगळी जी वैचारिक चौकट आहे तिला आधार भागवत धर्माचा आहे किंवा भागवत धर्म विचाराचा आहे. आणि भागवत धर्म विचार जो आहे तो प्रामुख्याने वारकरी संप्रदायाला जो अभिप्रेत आहे तो विष्णू कृष्ण उपासनेला अनुसरणार आहे. आणि म्हणून यापूर्वी कदाचित मी आपल्याशी ते बोललेलो आहे, पण कदाचित आता आपण जो विषय इथून पुढे आपल्या उपलब्ध वेळेमध्ये जो बघणार आहोत या साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापर्यंत किंवा जानेवारीच्या शेवटापर्यंत त्याचा एक आवश्यक भाग म्हणून कदाचित त्याची पुनरुक्ती जी आपल्याला करावी लागणार आहे ती अशी की ही जी विष्णू कृष्ण भक्ती आहे त्या विष्णू कृष्ण भक्तीसाठी उपास्य दैवत म्हणून वारकरी संप्रदायाने जे स्वीकारलेलं आहे पंढरपूरचा श्री विठ्ठल हेच मुळामध्ये बालकृष्णाचं आणि पर्यायाने महाविष्णूंचं एक रूप आहे. त्यामुळे वारकरी वारसा विशारद असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हा संपूर्ण संप्रदाय हा सगळी उपासना परंपरा ज्या दैवतावरती केंद्रित आहे किंवा जे दैवत या उपासनेच्या आणि विचार विश्वाच्या केंद्रस्थानी आहे त्या विठ्ठल नामक दैवताचं एका अर्थाने जे नातं त्याच्या पूर्वावताराशी म्हणजे बालकृष्णाशी आणि पर्यायाने भगवान विष्णूशी जे जोडलेलं आहे त्याचा आपण कुठेतरी विचार जो ह्या परंपरेने सर्वत्र केलेला आहे. आपण जर बघितलं
तर निवृत्तीनाथांपासून ते थेट निळोबारायांपर्यंत ही जी वारकरी संत परंपरा आहे, म्हणजे या परंपरेतले जे संत आहेत जवळपास 36-37 संत याच्यामध्ये आहेत. या प्रत्येकाने विठ्ठल महिमा गायलेला आहे आणि विठ्ठल महिमा गात असतानाच त्या विठ्ठलाचं जे पूर्वावतारातलं रूप आहे बालकृष्ण किंवा कृष्ण चरित्र, हे सुद्धा सगळ्या संतांनी गायलेलं आहे. त्यामुळे वारकरी वारसा विशारद ह्या अध्ययन प्रांतामध्ये एक असा विषय किंवा एक असा अभ्यास प्रांत आपल्याला निवडता येईल का की ज्याच्यामध्ये या संपूर्ण परंपरेमध्ये जेवढे संत आहेत किंवा जेवढे प्रमुख आपण म्हणू विभूती आहेत, त्यांचं एका प्रांतामधलं विचारधन आपल्याला निदान अवगाहन करता येईल असा कुठला तरी आपण विषय निवडावा किंवा असा प्रांत निवडावा अभ्यासाचा, याच्याबद्दल विचार चालू होता. आणि ते करत असताना मी आता म्हटल्याप्रमाणे की आराध्य दैवत असणारं जे विठ्ठल आहे, पंढरपूरचा अधिपती, त्या विठ्ठलाचं पूर्वरूप असणारं बालकृष्ण दर्शन जे आहे किंवा कृष्ण चरित्र जे आहे, कृष्ण लीला जी आहे, तिचा आपण कुठेतरी थोडासा परिचय करून घ्यावा, हे असं मनामध्ये खरं आलं आणि म्हणून या विषय आपण आता निवडलेला आहे. इथे संत रचित बालक क्रीडा असं जरी आपण याचं शीर्षक दिलेलं असलं तरी एक गोष्ट सुरुवातीलाच आपण स्वच्छ मनाशी ठेवूया की आपली जी चर्चा किंवा आपला हा जो संवाद या वर्गामध्ये होणार आहे किंवा या उपक्रमामध्ये पुढची 6 महिने की 4 महिने की 5 महिने जो होणार आहे, तो केवळ बालक्रीडेवरतीच किंवा बालक्रीडे पुरताच मर्यादित राहील असं मात्र नाही. इथे मला किंबहुना आपल्याला अभिप्रेत असा आहे की निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत आलेल्या या वारकरी संत परंपरेने एकूणच कृष्णचरित्र ज्या वेगवेगळ्या अभंग प्रकारांमधून, ज्या वेगवेगळ्या स्तरांवरून, ज्या वेगवेगळ्या प्रसंगांच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे, तो कृष्णचरित्राचा सगळा पसारा जो आहे त्याचे काही पैलू आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे संत कथित बालक्रीडा असं जे शीर्षक आपण दिलेलं आहे त्याच्यात एक हेतू आहे. जरी फक्त बालक्रीडेपुरतं आपलं हे संवाद सत्र आपण मर्यादित ठेवणार नसू, जरी आपण संपूर्ण कृष्णचरित्र संत वर्णित जे कृष्णचरित्र आहे त्याचे काही कवरचे बघण्याचा जरी आपण प्रयत्न करणार असू, तरी जे वारकरी संप्रदायाच्या कृष्ण भक्तीचं वैशिष्ट्य आहे की जिथून आपण सुरुवात करणार ती ही मूलतः बालकृष्ण रूपातली भक्ती आहे. त्यामुळे कृष्णचरित्र आपण जे संतांनी गायलेलं बघणार आहोत त्याचा केंद्रबिंदू किंवा त्याचा गाभा हे प्रामुख्याने कृष्ण स्वरूप हे बाल्यावस्थेमधलं आहे. आणि साधारणपणे जी आपल्याला कथा माहिती आहे भगवंताची, कुठ्यांमधनं किंवा पुराणांमधनं किंवा परंपरेमधनं आपल्यापर्यंत आलेली, की कृष्णाने म्हणजे कंसाने कृष्णाला गोकुळामधनं मथुरेला जे बोलवलं यज्ञाच्या निमित्ताने, त्या कथेच्या संपूर्ण भागात आपण जायचं, ती कथा आपल्या सगळ्यांना पाठ आहे. ते साधारणपणे त्यावेळी कृष्ण या तत्वाचं वय हे 10-11 वर्षाचं आहे. म्हणजे संपूर्ण वारकरी संप्रदायामधली ही जी संत परंपरा आहे
या संत परंपरेच्या डोळ्यासमोर किंवा या संत परंपरेने शब्दबद्ध केलेलं जे कृष्ण चरित्र आहे ते प्रामुख्याने कृष्ण तत्वाच्या गोकुळ वृंदावनामधल्या ज्या सगळ्या खेळी आहेत, ज्या सगळ्या लीला आहेत, त्यांचंच वर्णन प्रामुख्याने इथे केलेलं आहे. म्हणून त्याला मी बालक्रीडा असं एका अर्थाने व्यापक नाव दिलेलं आहे. मी हा मुद्दा एवढंच करता स्पष्ट करतोय की विशेषतः तुकोबारायांच्या अभंगामध्ये, तुकोबारायांच्या गाथेमध्ये बालक्रीडा या शीर्षकाखाली 101 अभंग आहेत. आणि ते अभंग चांगले मोठे आहेत. म्हणजे एरवी तुकोबारायांच्या अभंगांची जी चरणांची संख्या आहे ती क्वचितच 6-7च्या वर जाते. एरवी आम्ही म्हणजे गाथेमधल्या इतर सर्वसाधारण अभंगांच्या बद्दल सरासरीने बोलतोय मी. मात्र गाथेमध्ये बालक्रीडा या शीर्षकाखाली जे तुकोबारायांचे 101 अभंग आहेत त्यांचं आकारमान, त्याच्यामधल्या चरणांची संख्या ही चांगल्यापैकी मोठी आहे. म्हणजे जवळपास 12, 13, 14 चरणांपर्यंत सुद्धा एकेका काही अभंगांची लांबी ही आपल्याला मोठी दिसते. इतके अभंग हे मोठे आहेत. पण याचा अर्थ तुकोबारायांनी कृष्णचरित्र केवळ बालक्रीडेमध्येच बांधलेलं आहे असंही नाही. म्हणजे उलट्या भाषेमध्ये आपण जर बघितलं, थोडं गणिताच्या भाषेमध्ये जे गणित आपण अगदी शाळेमध्ये शिकलो की वारकरी संत मालिकेने जे कृष्णचरित्र त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेलं आहे त्या एकंदर कृष्णचरित्राचा एक अंश किंवा उपसंच म्हणजे बालक्रीडा आहे. तुकोबारायांच्या गाथेमध्ये बालक्रीडेच्या शीर्षकाखाली 100 अभंग आहेत. पण म्हणून तुकोबारायांच्या गवळणी आहेत. गाथेमध्ये जोखळा एक अत्यंत वेगळा पुन्हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तो म्हणजे कृष्णचरित्राशी संलग्न परंतु एका वेगळ्या पातळीवरनं कृष्ण आणि गोपी या पर्यायाने परतत्व आणि त्याच्या शोधामध्ये असणारा साधक किंवा उपासक यांच्या दरम्यानच्या नात्याचे जे विविध पदर आहेत ते पदर उलगडून मांडणारा जो एक 25 अभंगांचा संच तुकोबारायांच्या गाथेमध्ये आहे. विराण्या, त्या विराण्या असो, काल्याचे अभंग असो, भगवंताने मांडलेला जो खेळ आहे त्या खेळाचे अभंग असो किंवा एकूण कृष्णचरित्र जे स्फुटपणे वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं आहे गाथेमध्ये, त्या सगळ्याचा संबंध, त्या सगळ्याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. म्हणून केवळ मी हा शब्द एवढंच करता, म्हणजे हा खुलासा सुरुवातीला मी एवढंच करतोय की जरी आपण शीर्षक संत रचित बालक्रीडा असं ठेवलेलं असलं तरी केवळ बालक्रीडा या शीर्षकाखाली गाथेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या संतांच्या जे अभंग सापडतील त्या अभंगांच्या पुरताच फक्त हा विचार आपण मर्यादित ठेवणार आहोत, चर्चेचा पैस मर्यादित ठेवणार आहोत असं मात्र अजिबात नाही. आपल्या इथे अभिप्राय असा आहे की निवृत्तीनाथांपासून निळबाणपरायांपर्यंत ही जी परंपरा आहे वारकरी विचारांची किंवा वारकरी संतांची, या परंपरेने गायलेला कृष्ण महिमा आणि कृष्णचरित्र याचे काही कवरसे आपण या आपल्या संवादादरम्यान हे बघणार आहोत. आणि मी म्हटल्याप्रमाणे की वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असणारा पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंगाचा पूर्वावतार म्हणजे भगवान गोपाल कृष्ण, आणि तो गोपाल कृष्ण सुद्धा कुमारवयीन किंवा प्रौढवयीन गोपाल कृष्ण नाही, तो बालकृष्णच आहे. त्यामुळे कृष्णचरित्र संतांना जे अभिप्रेत आहे ते जसं आपण करतो की बालकृष्ण, पण मला कृष्णचरित्र भागवत धर्मीय संतांना अभिप्रेत असणारं हे बालकृष्ण चरित्र असल्यामुळे सुरुवातीला मी बाल शब्द कंसामध्ये घातलाय आणि कृष्णचरित्र असं म्हटलंय. म्हणून आपल्याला इथे प्रामुख्याने जे बघायचं आहे, जे आपल्या समोर मांडलं जाणार आहे ते बालकृष्ण चरित्र असल्यामुळे
त्याला मी आपलं एक सुटसुटीत काहीतरी अभ्यासाला आपण शीर्षक शोधलं पाहिजे, म्हणून संत रचित बालक्रीडा असं आपण त्याचं म्हणतोय. प्रत्यक्षामध्ये आपण बघणार आहोत संत रचित कृष्ण महिम्याचे किंवा कृष्ण चरित्राचे वेगवेगळे जे अंश आहेत ते वेगवेगळे अंश. हा झाला मुद्दा एक. कुणी याच्यावरती शंका अशी घेईल की आपण असं म्हणतोय की बालक्रीडा आपण म्हणतोय किंवा भागवत धर्मी संतांना अभिप्रेत असणारा जो कृष्ण आहे तो बालकृष्णच आहे. तिथे कुठेही कुमारवयीन कृष्णाचा संबंध येत नाही किंवा तो कुमारवयीन संत कुमारवयीन कृष्ण हा संतांच्या डोळ्यासमोर नाही. मग धनुवाजे गुणगुणा वारा आहे जुना भवतार को हा कना वेगी भेटवा का चापे वो चंदनू. हा जो ज्ञानदेवांचा अभंग आहे. चांदवो चांदणे चापे वो चंदनू देवकी नंदनू विन नाव रेवो चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी कानो वनमाली वेगी भेटवा का तुम्ही गातसा सुस्वरे ऐकून दाबी उत्तरे कोकडे वरजावे तुम्ही बाई यानो दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपले बापरखमा देवीवर विठ्ठले मजाईसे केले. किंवा तुझं विण ऐकली रे कृष्णा न गमे राती तव तुवा नवल केले वेणू घेऊन हाती आलिये सोयतेची तुझी ओळखली गती नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा दुसरे दुरी ठेले प्रीती केला रिघावा. यासारख्या ज्ञानदेवांच्या ज्या गवळणी आहेत किंवा ज्या विरहिणी आहेत त्यांची मग उपपत्ती कशी लावायची. म्हणजे तिथे कुठेतरी बालकृष्ण अवस्थेमधनं यौवनावस्थेमधला श्रीकृष्ण किंवा बालकृष्ण अवस्थेमधून पौगंडावस्थेमध्ये प्रवेशलेला श्रीकृष्ण किंवा कान्हया रे जगजेची देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावधानी भेटले येथवरी होता संग अंगे अंग लपविले तुका म्हणे पाहिले मागे तेवढ्या वेगे अंतरला. ह्यासारखी जी तुकोबांची की त्याच्यामध्ये कुठेतरी गोपीचं नाव नाहीये पण ती राधा असावी असं सूचन आहे. असे जे अभंग आहेत त्यांची आपण मग व्यवस्था कशी लावायची. किंवा तुकोबांचा एक अत्यंत एक वेगळ्या प्रकारचा अभंग आहे. महाराजांचा पुन्हा गवळण याच प्रकारामध्ये येणारा तो अभंग आहे की गाई गोपाळ यमुनेचे तटी येती पाणी मिळवणी जग जेठी चेंडू चौगुणा खेळती वाळवंती चला चला म्हणती पाहू दृष्टी हो ऐशा गोपिका त्या कामातुर नारी चित्त विवरते रेखावया हरी मिस पाणीयाचे करतील घरी 12-16 मिळवणी परस्परी वो चिरे चोळिया त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागरे कृष्णमूर्ती कोणा नाठवे कोण कुळयाती झाली तटस्थ सकल नेत्रपाती वो दंतधावनाचा मुखा माझी हात वाद्ये वाजती नायके जनमात करी श्रवण कृष्ण वेणू गीत स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ वो. ही जी गवळण आहे तिथे पूर्णपणे एका वेगळ्या वयोगटातल्या कृष्ण दर्शनाचा संदर्भ आहे. मग कुणी शंका अशी काढली की जर वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने बालकृष्ण भक्तीचा आहे तर मग ज्ञानदेवांच्या काही अभंगांच्या मध्ये किंवा आता विशेषतः तुकोबांच्या ज्या विराण्या आहेत त्या विरहिणीच्या मध्ये तर प्रामुख्याने त्या म्हणजे ती विरही अवस्थेमध्ये असणारी ती जी गोपी आहे ती गोपी तर मुली कृष्णासाठी तळमळतेच. म्हणजे ह्याच्यापैकी अनेक अभंग आपण रेडिओवरती ऐकलेले आहेत. तुकोबांच्या विरहिण्या हा जो 25 अभंगांचा एक जो गट आहे तो पूर्णपणे विलक्षण आहे. याची मग सोय कशी लावायची. इथे याचं उत्तर फक्त एवढंच आहे की जो भाव आहे या अभंगांच्या मधला तो भाव आपण इथे लक्षात घेऊ. ज्यावेळी ती विरहिणी तुकोबांची अशी म्हणते की हाची नेमा आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिघी झाले पत्तराणी बले बले वरिले सावळे परब्रह्म. इथे ती गोपिका आणि तो कृष्ण यांच्या मधल्या
शारीर पातळीवरच्या नात्याचं हे वर्णन नाहीये, हा जो भाव आहे तो भाव संतांना अधोरेखित करायचा आहे की म्हणजे प्रियतमासाठी तळमळणारी मनस्वी असे असणारी एखादी प्रियतमा, त्या प्रियतमेला प्रियकराच्या भेटीची जी असोशी असते, जी आतुरता असते, त्या आतुरतेचं वर्णन किंवा त्या आतुरतेची उपमा भक्ताला भगवंताबद्दल वाटणाऱ्या म्हणजे प्रेमासाठी किंवा आतुरते म्हणजे भगवत भेटीसाठी तळमळणाऱ्या भक्ताच्या मनी मानसी जी आतुरता रेंगाळते, जी आतुरता मोहरलेली असते, त्या आतुरतेची जातकुळी सांगण्यासाठी ही उपमान किंवा हे दृष्टांत संतांनी दिलेले आहे. मूळ इथे जो गाभा आहे संपूर्ण, तो गाभा हा बालकृष्ण भक्तीचाच आहे. त्यामुळे ही पक्की खूणगाठ आपल्याला या संपूर्ण आपल्या पुढच्या संवादामध्ये ही कायम ठेवायला लागणार आहे की इथे प्रामुख्याने डोळ्यासमोर जे कृष्ण चरित्र आहे किंवा जे कृष्ण दर्शन आहे ते प्रामुख्याने बालकृष्ण दर्शन आहे. त्याच्या पुढचा टप्पा जो आहे की जो संपूर्ण वारकरी वारसा आपला जो आहे की हे जे वारकरी विचार विश्व आहे, या वारकरी विचार विश्वामध्ये जे कृष्ण दर्शन आपल्याला घडतं ते कृष्ण दर्शन दोन टोकांवरचं कृष्ण दर्शन आहे. मी दोन टोकांवरचं अशा करता म्हणतोय की बहुतांश संपूर्ण कृष्णचरित्र वर्णन जे आहे ते प्रामुख्याने बाललीलांच्या संदर्भातलं आहे किंवा बालपणीचं आहे, गोकुळ वृंदावनामधलं आहे. आणि एकदम दुसऱ्या टप्प्यावरती कृष्ण दर्शन आपल्याला जे संत घडवतात किंवा कृष्ण तत्वाचा जो निर्देश येतो तो थेट योगेश्वर कृष्णाचा आहे. म्हणजे गीता जेणे उपदेशली तेहे विटेवरी माऊ, हा आधी तुकोबांचा थेट आपल्याला अभंग सांगता येतो की ज्या योगेश्वर कृष्णाने पुढे कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगितली, तोच श्रीकृष्ण परमात्मा विटेवरती विठ्ठल रूपाने विराजमान आहे. म्हणजे विठ्ठल हे जे वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आहे, याच्या ठिकाणी ह्या दोन टोकांवरती असणाऱ्या कृष्ण तत्वाचा संयोग आहे की जी ज्ञानदेवांची एका अर्थाने धारणा आहे किंवा ज्ञानदेवांचा तो दाखला आहे की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. पुंडलिकरायाच्या मातृपितृ भक्तीला भुलून जे कृष्ण तत्व पंढरपुरामध्ये भिवरेच्या काठी दिंडीरवनामध्ये प्रगट झालं, ते कृष्ण तत्व पंढरी क्षेत्रामध्ये कुठून आलं तर ते गोकुळामधलं. म्हणजे थेट उल्लेख, म्हणजे इथे कुठेही ज्ञानदेवांनी त्यामुळे शंकेला जागा ठेवलेली नाहीये की विठ्ठल आणि विष्णू यांचं जे परस्पर नातं आहे किंवा हे जे अवतरण आहे पांडुरंग रूपातलं किंवा विठ्ठल रूपातलं, याचं पुन्हा जे वैशिष्ट्य नामदेवरायांनी सहस्रा आगळा 24 वेगळा असं केलेलं आहे की हे कृष्ण तत्वाचं हे जे पांडुरंग किंवा विठ्ठल हे जे रूप आहे हे संध्येमधल्या 24 नावांमध्ये पण नाहीये आणि विष्णू सहस्रनामामध्ये जी 1000 नावांनी भगवान विष्णूंची जी एका अर्थाने स्तुती षडपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांनी केलेली आहे, त्याच्याही मध्ये विठ्ठल हे नाव नाहीये. असा सहस्रा आगळा 24 वेगळा किंवा 24 वेगळा सहस्रा आगळा असा जो श्री विठ्ठल आहे, याच कारण बघा 24 नावही विष्णूची आहेत. पुन्हा केशवायन्मा, नारायणमा, माधवायन्मा, गोविंदायन्मा ही सगळी संधीच्या वेळी शेजारी 24 नावं भगवान विष्णूंची आहेत. आणि विष्णू सहस्रनाम या नामातच मुळी भगवान विष्णूंची 1000 नावं आहेत याचं स्पष्ट सूचन आहे. म्हणजे मूळ आराध्य दैवत जे आहे किंवा मूळ तत्व जे आहे विष्णू तत्व, त्याच्याशी थेट नावाच्या माध्यमातून ज्याचा संबंध कुठेही दिसत नाही, पण जो विष्णूंचा अवतार गणला जातो
त्याचं विष्णू तत्वाशी जोडलेलं जे नातं आहे त्या नात्याचा एक टप्पा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, म्हणजे बाळकृष्ण आहे. त्यामुळे वैकुंठाधिपती महाविष्णू गोकुळामध्ये बाल रूपाने अवतरलेले भगवान गोपाल कृष्ण किंवा बालकृष्ण, त्यांनी पुढे कुरुक्षेत्रावरती अर्जुनासाठी बोधामृत निर्माण करून भागवत धर्माचा दुसरा आधार ग्रंथ जो तयार केला श्रीमद भगवद्गीता, तोच परमात्मा विटेवरती पुंडलिकरायासाठी विठ्ठल रूपाने अवतरलेला आहे. म्हणजे बालकृष्ण उपासना किंवा बालकृष्ण भक्ती ही भगवान विष्णू आणि विठ्ठल यांना जोडणारा मधला टप्पा आहे, त्या मधला दुवा आहे. आणि म्हणून या संपूर्ण परंपरेने जो विष्णू महिमा किंवा कृष्ण महिमा जो गायलेला आहे त्याचं हे वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य असं आहे की हा दोन पातळ्यांवरती चालणारा संपूर्ण व्यवहार आहे उपासनेचा. याचे कवर्स आपल्याला बघायचे. ते फक्त उदाहरण देतो म्हणजे कोणत्या दृष्टीने आपल्याला या संपूर्ण पुढच्या काळामध्ये या कृष्ण चरित्राचा वेध घ्यावा लागणार आहे त्याची थोडी झलक म्हणजे आजच्या आपल्या ह्या पहिल्या संवादामध्ये मी एक आपल्याला उदाहरण देतो. ज्ञानदेवांचे एक फार सुंदर गवळण म्हणजे गवळणपर अभंग आहे. अभंगाचे शब्द अत्यंत मार्मिक आहेत. म्हणजे आपल्याला ते जाणवतील. आपण सगळे म्हणजे वारकरी वारसा विशारद या वर्गामध्ये आपण 3 वर्ष आहात. याच्या व्यतिरिक्त जे रविवारीय व्याख्यानमाला आपली अनेक वर्ष चाललेली आहे ज्ञानमयीमध्ये, त्याचे आपण लाभार्थी आहात. डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर मुकुंद दातार, आमचे राजेंद्र महाराज दहीबाते यासारख्या अभ्यासकांनी गेली 3 वर्ष आपल्याला एक विशिष्ट दृष्टी प्रदान केलेली आहे. त्यामुळे ज्ञानदेवांचा हा जो मी आपला अभंग सांगणार आहे ह्याच्यातलं जे कृष्ण तत्व आहे त्या कृष्ण तत्वाचं जे वर्णन आहे त्याची सूक्ष्मता आणि त्याच्यामध्ये असणारे 2 सूक्ष्म स्तर जे आहेत ते आपल्या ताबडतोब लक्षात येते. आपल्याला या दोन्ही रूपांचं अवधान ठेवून हे कृष्णचरित्र किंवा बालक्रीडा या समजावून घ्यायच्या. ज्ञानदेवांची गवळण अशी आहे, लक्ष लावूनी अंतरी, शब्द नीट आहे का, लक्ष लावूनी अंतरी कृष्णा पाहती नरनारी लावण्य सागरू हरी परमानंदू छंदे छंदे वेणू वाजे त्रिभुवनी घनु गाजे उतावीळ मन माझे भेटावया ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखितो गोवळा श्रुती नेणवे ते कळा वेदा सनकादिका भूतग्रामीचा परेशू तापत्रयाचा करी नाशू आडधरोनी गोपवेशू वत्स राखे निवृत्ती दासाचा दातारू बाप रखुमा देवी वरू भक्ता दे तसे अभय करू क्षण क्षणा माझी. संपूर्ण चौचरणी गवळण. वरकरणी आपण जर बघितलं तर हा संपूर्ण गोकुळाच्या पार्श्वपीठिकेवरती साकारलेला हा संपूर्ण प्रसंग आहे किंवा ही संपूर्ण काय आपण म्हणू घटनांची मालिका आहे. गोकुळामध्ये नंदाच्या घरी जन्माला येऊन त्याच्या घरच्या गायींना घेऊन यमुनेच्या काठावरती चरायला नेणारा हा जो बालकृष्ण रूपातला हा जो अवतार आहे कृष्ण किंवा विष्णू या तत्वाचा, त्याचं वर्णन ज्ञानदेवांनी केलेलं आहे. हे करत असताना 2 चरण जी यातली महत्वाची आहे की ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखितो गोवळा श्रुती नेणवे ते कळा वेदा सनकादिका. क्या रे सनक कुमार सनकादी आणि सनंदन ही जी प्रत्यक्ष भगवंताची 4 मुलं गणली गेलेली आहे ह्यांच्या सकट वेदांना सुद्धा पूर्णपणे आकलन न झालेलं जे तत्व आहे ते गोपवेशाने गायी राखत आहे. ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखितो गोवळा. बघा म्हणजे गायींच्या मागे जाणारा भगवान श्रीकृष्ण
किंवा गोपाल कृष्ण आणि ब्रह्मविद्येचा पुतळा वेदा सनकाधिका आगळा, हे दोन स्तर आहेत. या दोन्ही स्तरांवरनं कृष्ण दर्शन आपल्याला सगळे संत सतत घडवतात. मी उदाहरण आपल्याला भानुदासांचं देतो. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, उच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे. ही भानुदासांची म्हणजे नाथांचे पणजोबा यांची एक अतिशय सुंदर रचना आहे. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होये, शेषकूर्म वराह चकित राहे, बाळा स्तन देऊ विसरली मायेऊ, तृणचारा चरू विसरली, गायी व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली वो. हे त्या कृष्णाचं जे वर्णन आहे किंवा कृष्ण तत्वाने गोकुळ वृंदावनामध्ये त्याचं जे वास्तव्य आहे, त्या गोकुळ वृंदावनामध्ये त्या तत्वाचं मानवी रूपामध्ये अवतरण झाल्यामुळे भौतिक जीवनामध्ये जे परिवर्तन घडून आलेलं आहे त्याचं चित्र भानुदास इथे रेखाटत आहे. तृणचारा चरू विसरली, गायी व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली वो. कृष्ण तत्वाचं आविष्करण झालं की व्यवहार कसा बदलतो गुणात्मकरित्या याचं हे वर्णन आहे. वैरभाव समूळ विसरली, गायी आणि वाघ परस्पर भिन्न प्रकृती, की गाय हे ज्या वाघाचं खाद्य आहे असे दोन पदार्थ हे सुखाने परस्परांमधला वैरभाव विसरून एके ठाई नांदायला लागले. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, वाकी रुणझुणू रुणझुणू वाजती, देव विमाने बैसोनी स्तुती गाती, भानुदासा फावली प्रेम भक्ती वो. म्हणजे एकीकडे पुन्हा मी ही उदाहरण काढतो, आपल्याला इतक्या स्तरावरनं हे कृष्ण दर्शन जाणून घ्यावं लागणार. देव विमाने बैसोनी स्तुती गाती, भानुदासा फावली प्रेम भक्ती वो. पृथ्वीवरती प्रगट झालेलं हे जे विष्णू तत्व आहे त्याने बालकृष्ण रूपाने ज्या लीला मांडलेल्या आहेत आणि त्या लीला मांडत असताना इहलोकामधल्या लोकव्यवहारामध्ये जो गुणात्मक बदल घडवून आणलेला आहे की जिथे वैर किंवा हिंसा ही भावना समूळ गेलेली आहे, ते कौतुक विमानामध्ये बसून देव बघतायत. आता विमानामध्ये बसून देव बघतायत याचा संदर्भ हा पुन्हा तुकोबांच्या एका अभंगामध्ये आपल्याला सापडतो. तुकोबांचा एक काला, म्हणजे तो म्हटलं तर काला या शीर्षकाखाली नाहीये, पण गाथेमध्ये अभंग असा आहे, आजी ओस अमरावती, अमर म्हणजे देव, काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपुला, आनंद न समाये मिदनी, चारा विसरल्या पाणी, तटस्थत्या ध्यानी, गायी झाल्या श्वापदे, जे या देवांचे दैवत उभे आहे या रंगात, गोपाळांसहित क्रीडा करी कान्होबा. जया सुखाची शिराणी, तीच पाऊले मेदिनी, तुका म्हणे मुनी धुंडताही न लभ. आता बघा किती पातळ्यांवरती तुकोबारायांनी कृष्ण तत्वाचा विचार मांडलेला आपल्या समोर बघा. जया सुखाची शिराणी, पाऊले तीच पाऊले मेदिनी. शिराणी हा जुन्या मराठी मधला शब्द आहे. शिराणी याचा अर्थ, शिराणीला एक अर्थ असा आहे की अत्यंत दुर्लभ गोष्ट जी सहजासहजी प्राप्त होत नाही, सहजासहजी प्राप्य नाही किंवा अप्राप्य असणारी गोष्ट म्हणजे शिराणी. हा जुन्या मराठीतला शब्द आहे. तुकोबांना त्यांच्या गाथेमधल्या पहिल्या अभंगामध्ये पण वापरलेला आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित माझे झणी जडो देसी. म्हणजे महाराज असं म्हणतात की अत्यंत दुर्लभ असणारं ब्रह्मपद सुद्धा शेवटी अंती कुठेतरी तिथे दुःख आहे.
का, कारण ब्रह्मपद काही सोपं नाहीये. ती सुद्धा ब्रह्मपद ही सुद्धा शेवटी उपाधी आहे आणि उपाधीचं दुःख आहे. ब्रह्माधिक पदे दुःखाची श्राणी. महाराज म्हणतात तेथे दुष्टित माझे झणी जडो देसी. म्हणूनच तुकोबारायांनी तो शब्द इथे वापरलाय. जया सुखाची शिराणी, जे अत्यंत अप्राप्य दुष्कर असं जे सुख आहे, तीच पाऊले मेदिनी. तुका म्हणे मुनी न धुंडिताय धुंडिताही न लभती. अत्यंत कठोर एकांतामध्ये देहाला देहदंडन करत जी पावलं, जी समचरण ही हृदयामध्ये किंवा मनोबुद्धीमध्ये स्थिर व्हावीत यासाठी योगीजन मुनीजन जंगजंग पछाडतात. ती पावलं तया जया सुखाची शिराणी, अशी अप्राप्य दुष्कर दुष्प्राप्य असणारी ती पावलं, ती सुकुमार पावलं, तीच पाऊले मेदिनी, ती सहजासहजी गोकुळामध्ये उमटलेली आहे. हा संपूर्ण मी आपल्या पुढे आज आपला पहिलाच जो विषय प्रवेशाचा आजचा आपला जो हा संवाद आहे, संपूर्ण कृष्ण चरित्र किती पातळ्यांवरती या संपूर्ण परंपरेमध्ये मांडलेलं आहे आपण बघा. म्हणून वारकरी परंपरेमधलं जे कृष्ण दर्शन आहे ते इतकं सोपं नाहीये. प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये जो एक आमच्याकडे संकेत आहे की कीर्तन सप्ताहाची जी सांगता आहे ती काल्याच्या प्रसंगाने किंवा काल्याचं वर्णन करून ती सांगता करा. आता इथे बहुतेक वेळा म्हणजे हा अगदी दंडक आहे, परंपरा आहे. काल्याचा प्रसंग सांगत असताना कृष्णचरित्र सांगणं आणि मग काला ही त्या चरित्राचा जी चरमसीमा आहे तिथपर्यंत येऊन कीर्तनाची सांगता करणं हा एक कीर्तनाचा आकृतीबंध आमचा ठरलेला आहे. काल्याचं कीर्तन किंवा काला असं काही लोकांचं म्हणतात बाबा किंवा एक 7-8 दिवस विद्वत्ता प्रचूर जलजंबाल अशी कीर्तनं किंवा असा गंभीर विषय कीर्तनाच्या माध्यमातून ऐकल्यानंतर शेवटच्या दिवशी त्याच्यावरती थोडा शिडकावा सौम्यतेचा म्हणून भगवंताचं जे गोड चरित्र आहे त्याचं गायन करून कीर्तनाची सांगता करावी. लौकिक अर्थाने बरोबर आहे, पण म्हणून काल्याचं कीर्तन हा करमणुकीचा प्रकार नाही. ते जे कृष्ण तत्व आहे ही ज्याला मी आपण म्हणतोय की ही जी दोन स्तर जे आहेत, दोन पातळ्या ज्या आहेत किंवा अनंत पातळ्या ज्या आहेत कृष्ण तत्वाकडे बघण्याच्या, की एकीकडे पूर्णपणे मानवी अवतार घेऊन गोकुळामध्ये बालरूपाने नांदणारा नंदनंदन ही एक पातळी आहे. आणि आता ज्याचं आपण उदाहरण घेतलं की जया सुखाची शिराणी तीच पाऊले मेदिनी. तुका म्हणे मुनी न धुंडिताई न लभती. ती दुसरी पातळी आहे कृष्ण तत्वाची. मुनिजनांना अभिप्रेत आहे प्राप्ती कृष्ण तत्वाची. आणि गोकुळामध्ये भगवंताने केलेल्या लीला कृष्ण रूपाने, रूप आणि तत्व हे दोन वेगळं आहे. किंबहुना हे दोन तत्व वेगळे म्हणजे रूप आणि तत्व ह्या दोघांचं मी भिन्न आहे कशा अर्थाने म्हणतोय, आपल्याला आकलनाच्या दृष्टीने म्हणतो. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ देखिल्या तोब्या देखिला असे ये गवळण जसवंती पै सांगे आले या कृष्णाचे नी मागे येणे येणे वो श्रीरंगे नवदीत माझे भक्षिले. किंवा नाथांची एक अत्यंत गोड गवळण आहे की गवळणी सांगती गारहाणी रात्री आले चक्रपाणी फोडणी दहिदुर्दुप लोणी अवघी फोडिली विरधणी. किंवा गवळीयांची ताकपिरे कोण पोरे चांदली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. ही जी सगळी वर्णनं आहेत ही वर्णनं त्या कृष्ण लीलांचं बालकृष्ण मानवी आकारामध्ये केलेल्या लीलांचं वर्णन आहे. पण
ती लीला त्या लीला करण्यासाठी ज्या तत्वाने मानवी आकार धारण केलेला आहे त्या तत्वाचं अनुसंधान सुद्धा त्या लीलांचं गुणगायन करत असताना आपल्याकडनं सुटू नये म्हणून प्रत्येक संतांनी अभंगामध्ये दोन्ही स्तर मांडलेले आहे. आपल्याला दर्शन जे घ्यायचं आहे हा संपूर्ण हा खटाटोप कशा करता करायचा आहे की हे इतकं सोपं नाही आहे. कृष्ण तत्व जाणून घेणं आणि त्या तत्वाचं अत्यंत लोभस्वरूप जे आहे ते लोभस्वरूप आणि त्या लोभस्वरूपाच्या माध्यमातून त्या तत्वाकडे लक्ष वेधण्यासाठी संतांनी जो सगळा खटाटोप केलेला आहे की किती गोड कल्पना आहे बघा ना. गौरवणी सांगते गाणी रात्री आले चक्रपाणी खाऊनी दही दूध तुपलोणी अवघी फुडली विरदणी हागेबाई कोणासे आवरे ना यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सोसू धिंगाणा. अत्यंत गोड प्रसंग आहे. दुसरी आली धावत येणेबाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सोसू धिंगाणा. हे सगळ्या ज्या नाथांच्या अत्यंत गोड गवळणी आहे. ह्या गवळणींच्या मधून या अभंगांच्या मधून बाळलीला सांगत असताना लीला करणार जे तत्व आहे त्या तत्वाचा संबंध जो विष्णू तत्वाशी आहे ज्याचा संबंध व्यापक म्हणजे व्यापकत्व हे ज्या तत्वाचं खरं गाभारूप आहे. आणि विष हा जो धातू आहे हाच मुळी म्हणजे व्यापनशील विस्तारक्षम हे त्या धातूचे जे अर्थांतर आहे असं जे व्यापक तत्व आहे. किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म जे म्हणतात तर या अर्थाने म्हणतात की अखिल विश्वाला अंतर्बाह्य व्यापून जी तुकोबांची गवळण म्हणते की आता हरी बाहेर हरी हरीने घर कुंडिले हरीने कामा घातला आचरा वित्तवरा बुकविले. म्हणजे कृष्ण बालकृष्ण रूपाच्या लीला बघता 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 कृष्ण तत्वाचं ध्यान लागून जे अवस्थांतर उपासकामध्ये किंवा साधनामध्ये होतं साधकामध्ये घडून येतं या दोन्ही स्तरांचा मनोज्ञ मिलाप म्हणजे वारकरी संतांच्या या परंपरेमधलं कृष्ण दर्शन आहे. आणि म्हणून आपण जो हा संपूर्ण या जो काही आपला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये एका गहन तत्वाचं चिंतन किंवा गहन तत्वाचं कडे निर्देश किती लाघवी पद्धतीने करता येतो याचा एका अर्थाने आकृतीबद्ध किंवा ज्याला आपण म्हणू की वस्तुपाठ म्हणून संतांचं कृष्ण वर्णन बघा. हे केवळ रंजन नाहीये. जे वस्तुतः आकलन करायला अत्यंत अवघड आहे असं तत्व अत्यंत खेळकर पद्धतीने आपलंस करून घेता येतं त्याचं गमक म्हणजे कृष्ण वर्णन आहे. ज्ञानदेवांचे अफाट गोड गवळण आहे की योगी मुनिजना ध्यानी ते सुखासनी शयनी हरिसुख फावले. योगी मुनिजना ध्यानी जे सुखासनी शयनी हरिसुख फावले रे गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा हरिसुख फावले रे. योगिया मुनिजना ध्यानी जे सुख आसनी शयन हरिसुख फावले रे. कुणाला फावलं? गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा. योग्यांना आणि मुनिजनांना जे कृष्ण तत्वाचं सुख दुष्कर आहे अप्राप्य आहे शिराणी आहे त्यांच्या दृष्टीने ते सुख गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा हरिसुख फावले ते सुख आसनी शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. हे करता येत हे सुसाध्य आहे. लीलांच्या माध्यमातून
त्या लीलांच्या मधनं जो गोडवा परावर्तित होतो, जे लाघव परावर्तित होतं, त्यातून जे प्रेम अंतःकरणामध्ये उचंबळून येतं, त्या प्रेमाची परिणती हळूहळू हळूहळू निजध्यासामध्ये कशी होते, हा अवस्थांतर दाखवणारा एक मोठा प्रांत म्हणजे कृष्णचरित्र आहे. ज्ञानदेव जेव्हा म्हणतात लक्ष लावून अंतरे कृष्णा पाहती नरनारी, एका क्षणामध्ये ज्ञानदेव बाहेर यमुनेच्या काठावरती गाई चारताना दिसणारा परतत्व परमा म्हणजे कृष्ण हा क्षणामध्ये अंतःकरणामध्ये कसा उमटतो, जो बाहेर आहे त्याचं आत दर्शन कसं होतं, त्याचं एका अर्थाने त्याला बघणारा जो दर्शक आहे, जो साधक आहे, तो त्याच्याशी सात्म कसा पावतो, एका क्षणात हे अवस्थांतर कसं होतं, आणि हे साध्य केलं गोकुळच्या लोकांनी. ही जी भक्तीची एक अलौकिकता आहे, हे जे भक्तीचं वैशिष्ट्य आहे, भक्तीचं म्हणजे भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्ती तत्वाचं हे जे एक गोड असाधारणत्व आहे, त्याचे आयाम म्हणजे कृष्णचरित्र आहे. इथे म्हणजे मुख्यतः हे ऋण आमच्या नामदेवरायांचे आहे की भागवतामध्ये संपूर्ण जे कृष्णचरित्र आलेलं आहे, ते कृष्णचरित्र अभंगांच्या माध्यमातून अत्यंत विस्तृतपणे मांडणं, हे नामदेवरायांचे आमच्यावरचे उपकार आहे. आणि तुकोबांची जी बालक्रीडा आहे, मी जे म्हटलं की बालक्रीडा या शीर्षकाखाली 100 अभंग जे आहेत, त्या 100 अभंगांचं वैशिष्ट्य नेमकं हेच आहे की मानवी देहधारी गोपाल कृष्ण आणि पूर्णपणे अनाम अक्षर रूपाने नांदणारं कृष्ण तत्व, या दोहोंचा संगम तुकोबारायांनी विलक्षण लाघवीपणे बालक्रीडेच्या अभंगामध्ये घडवून आणलेला आहे. आणि म्हणून हे संपूर्ण भागवत धर्मामधली ही जे भागवत धर्म प्रणित हा जो आमचा वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायातल्या संपूर्ण या संत मालिकेने जे कृष्णचरित्र वर्णन केलेलं आहे, किंवा कृष्ण दर्शन म्हणूया आपण त्याला, म्हणजे संत रचित कृष्ण दर्शन असंच आपण त्याला नाव दिलं. आणि त्याला बालक्रीडा एवढंच करता म्हणायचं की गोकुळ वृंदावनामध्ये क्रीडा करणाऱ्या बालकृष्णाच्याच किंवा बालकृष्णाला केंद्रस्थानी ठेवून केलेलं कृष्ण वर्णन म्हणजे हा संपूर्ण कृष्ण वर्णनाचा पसारा जो आहे, नृत्यनाथांपासून निळोबारायांपर्यंत त्याचे काही कवच हे आपण बघणार आहोत. आणि ते बघण्याचा हेतू एवढाच आहे की एक अतिशय मोठं संस्कृतीच्या प्रवाहामधलं स्थित्यंतर या संपूर्ण परंपरेने इथे घडवून आणलेलं आहे की द्वापार युगामध्ये अनंत प्रकारच्या लीलांनी क्रीडांनी लोकमानस वेधून टाकणारं तेच तत्व युग बदलल्यानंतर त्याच्या पूर्वावताराच्या स्मृती अवगुंठित करून, पण त्याचं जे लाघवीपण आहे ते लाघवीपण पूर्णपणे प्रतिबिंबित करत विटेवरती संतांनी उभं केलं. हा जो संपूर्ण प्रवास आहे कृष्ण आणि विठ्ठल, ह्यातनं जे एक अत्यंत मोठं सांस्कृतिक सामाजिक आध्यात्मिक स्थित्यंतर या संत परंपरेने जे शक्य बनवलं मराठी भूमीमध्ये, त्याचा आरंभ बिंदू म्हणजे कृष्ण दर्शन आहे. आणि म्हणून आपल्याकडे जो आता वेळ आहे पुढचे 4 किंवा 5 महिने, त्याच्यामध्ये हे कृष्णचरित्राचे जे वेगवेगळे कवर्स आहेत आणि अत्यंत गोड आहे, एक एक शब्द यातला अत्यंत लाघवी आहे, मनोज्ञ आहे, मननीय आहे आणि अत्यंत मार्मिक आहे. किती प्रकारांनी बालकृष्ण रूप आणि कृष्ण तत्व यांचा वेध आपल्याला घेता येतो, याचा वस्तुपाठ म्हणजे हे कृष्ण दर्शन आहे. आणि म्हणून या आपल्या शेवटच्या वर्षातल्या तिसऱ्या, हा जो वारकरी वारसा विशारदचा हा जो आपला 3रं वर्ष आहे, 3ऱ्या वर्षातली ही जी दुसरी 6 माही आहे, त्या 6 माहीचा वेळ आपण आपल्या
तरी संवादादरम्यान भागवत धर्मीय वारकरी संत परंपरेने हे जे कृष्ण दर्शन आपल्याला घडवलेलं आहे, त्या कृष्ण दर्शनापासून आपण त्या कृष्ण दर्शनामध्ये आपण व्यतीत हा पुढचा आपला काळ करणार आहोत. आणि याची सुरुवात पुढच्या आपल्या सत्रापासून जी आपण करणार आहोत. एका अर्थाने जर आजचा आपला त्याला आपण विषय प्रवेश असं आपण म्हणूया, पण एक एक संतांचं प्रामुख्याने जे कृष्ण दर्शन आहे वैशिष्ट्यपूर्ण, त्याचे कवरसे जाणून घेण्याचा जो आपण प्रयत्न करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण सुरुवात जी करणार आहोत पुढच्या वेळी ती आपण करणार आहोत निवृत्तीनाथांपासून. कारण निवृत्तीनाथांनी मानलेलं कृष्ण दर्शन जे आहे ते अत्यंत आगळं वेगळं आणि एका अर्थाने पायाभूत अशा स्वरूपाचं आहे, जे आपण पुढच्या वेळी बघणार आहोत. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मजद्यावे असायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाहू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया दाना सुखिया